जय महाराष्ट्र मंडळी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक महिना पूर्ण होऊन गेला आहे. मात्र आरोपींना कोणतीही शिक्षा झालेली नसून प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितल्यानुसार आरोपीवर मोकाअंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. मात्र वाल्मिक कराड याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. कराडवर हत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल नसल्याने त्याच्यावर मोकाअंतर्गत गुन्हा दाखल केला गेला नाही. आता 2 दिवसांनी कराडची पोलीस कोठडी संपत आहे. अशातच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. धनंजय यांनी कराडला 302 गुन्ह्यामध्ये घेण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे सांगत स्वतःला संपवणार असल्याचे सांगितलंय. चला तर पाहूया धनंजय देशमुख काय म्हणाले आणि नेमकं प्रकरण काय आहे. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे सीआयडीने 31 डिसेंबरला पहिल्या सुनावणीवेळी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर आरोपीला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. जर या आरोपीला मुक्का आणि 302 आरोपामध्ये नाही तर माझ्या कुटुंबाचं मोबाईल टॉवरवर आंदोलन असेल, त्या टॉवरवर मी स्वतःला संपून घेतो. याचं कारण असं आहे की हे आरोपी सोडले तर माझे हे खून करतील. माझ्या कुटुंबाला न्याय मागणारं कोणी नसेल. माझ्या भावालाही वाटले की आपला भाऊ स्वतः संपला, त्यालाही समाधान वाटेल की अशा पद्धतीने मारला गेला नाही, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. तसंच ते पुढे म्हणाले की मला भीती आहे, हा गुन्हा खंडणीतूनच घडलेला आहे. जर मला न्याय भेटत नसेल, माहिती मिळत नसेल, मला आणि माझ्या कुटुंबाला दूर ठेवलं जात असेल तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे. मी आणि माझे कुटुंब गांभीर्यपूर्वक हा निर्णय घेत आहोत. सकाळी 10 वाजता मी टॉवरवर जाणार आहे आणि संपून घेणार आहे. मला सगळ्यांपासून भीती आहे. खंडणी ते खुणापर्यंत आरोपी आहेत, त्यांना जाणीवपूर्वक बाहेर काढलं जात आहे. मला आणि गावकऱ्यांना माहिती दिली जात नाही. मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला हे चुकलं का? यंत्रणा आम्हाला माहिती देत नसेल आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्या न्याय मागण्याला काहीच अर्थ नाही. म्हणून मी हे आंदोलन करत असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का की नाही? आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.